आपण खास बोलबिंदास बोल करणार आहोत दोन पिसाळलेल्या व्यक्ती संदर्भामध्ये आणि दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी आयुष्यात कधीही कोट घालू नये। जर संविधान मान्य नसेल तर जर मी आजही बिंदास बोलणार आहे, उद्याही बिंदास बोलणार आहे, जीव जरी गेला आमचा तरी बिंदास बोलणार आहे। माझा या दोन्ही पिसाळलेल्या कुत्र्याला या ठिकाणी दहन केले जात आहे। आपण बघू शकता इथं कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या पिसाळलेल्या कुत्र्यांना कशा पद्धतीने दहन केले जाते आपण बघताय। बोधिसत्व गौतम बुद्धांचा विजय असो, बोधिसत्व गौतम बुद्धांचा विजय असो। या जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहब तुम्हारा नाम रहेगा। बोल दलिता हल्ला बोल, दलिता हल्ला बोल, बोल दलिता हल्ला बोल, बोल दलिता हल्ला बोल, बोल दलिता हल्ला बोल। नमस्कार, मी बोलबिंदास बोल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय। मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर। आजचा आपण खास बोलबिंदास बोल करणार आहोत दोन पिसाळलेल्या व्यक्ती संदर्भामध्ये आणि दोन पिसाळलेले जी लोक आहेत ती दोन आहेत, दोन्हीच्या दोन्ही वकील आहेत आणि एक पिसाळलेलं जे काही आहे डुक्कर आहे, या डुक्कर वकिलाचं नाव आहे राकेश किशोर म्हणून आणि दुसऱ्या पिसाळलेल्या वकिलाचं नाव आहे अनिल मिश्रा। या दोन पिसाळलेल्या डुकराबद्दल आणि कुत्र्याबद्दल आजचं खरं बोलबिंदास बोल आहे। अनेकांच्या याला संविधान बहाल केलं, त्या संविधानाच्या बाबतीतच जर कुणी पिसाळून गरळ ओकत असेल तर ती गरळ ओकलेली शाही त्याच्या तोंडात परत कोंबण्याची ताकद इथल्या पॅन्थर मध्ये आहे, इथल्या देशाच्या चौथ्या स्तंभामध्ये आहे। बोलबिंदास बोल मध्ये आपण निर्भीडपणे आज हक्काचा मुद्दा मांडतोय, तो म्हणजे आहे संविधानाच्या संदर्भामध्ये। संविधान हा आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्या संविधानाला जर कुणी गालबोट लावत असेल तर बोलबिंदासचा बिंदास आवाज हा निनादल्याशिवाय राहणार नाही आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याचमुळे आज आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे देशाचा चौथा स्तंभ म्हणून बिंदासपणे बोलू शकतोय। हा बोलबिंदासचा आवाज जो काही आहे आम्हाला दिलेला तो आवाज आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे। एक कुत्रा जो आहे पिसाळलेला कुत्रा डुक्कर आहे, हा वकील आहे, त्यांच्या संदर्भामध्ये बूट फेकले गेली भूषण गवई यांच्यावरती बूट चप्पल फेकले गेली, या कुत्र्याने फेकलेली, या डुकराने फेकलेली आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला। आणि दुसरा जो काही आहे कुत्रा हा पिसाळलेला अनिल मिश्रा आहे, अनिल मिश्रा या कुत्र्याने देखील हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही अशी टीका टिप्पणी केलेली आहे आणि गरळ ओकत आहे आणि माध्यम देखील जी गुलाम झालेली आहेत इथल्या व्यवस्थेची, इथल्या प्रशासनाची, त्या गुलामांनी देखील या गरळ ओकलेल्या कुत्र्याबद्दल नको त्या पद्धतीने ब्रेकिंग 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 अशा पद्धतीने दाखवून या इथल्या लोकांची दिशाभूल करून इथल्या या कुत्र्यांना डुकरायला लावलेली आहे। आज आपण म्हणत असाल की बोलबिंदास बोलच्या माध्यमातून कुत्रा डुक्कर हे शब्द काय वापरले जात आहेत, कारण की ज्यांना ज्या भाषेमध्ये कळतं त्याच भाषेमध्ये पत्रकारिता झाली पाहिजे तरच त्या पत्रकारितेला खऱ्या अर्थाने धार आहे आणि ही धार आम्हाला लेखणीची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे। आम्ही अनेकदा बोलबिंदास बोलच्या माध्यमातून सत्यता दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो। काही जण आम्हाला धमकी वजा अनेक इशारे देखील देत असतात, अनेकदा आमच्या गाड्या तोडफोड करण्याचा प्रयत्न करत असतात। त्या संविधानाला जर कोणी गालबोट लावत असेल तर त्या गालबोट लावणाऱ्याला सत्यता दाखवणं आणि सत्यता दाखवणं हा देशाचा खरा चौथा स्तंभ आहे। त्यामुळे आजचा आपण बोलबिंदास बोल करतोय, या बोलबिंदास बोलच्या माध्यमातून या डुकराचं आणि या पिसाळलेल्या कुत्र्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करतोय। या ठिकाणी अनेक बाबासाहेबाला मानणारा वर्ग आहे, संपूर्ण देशभरामध्ये वर्ग आहे। या ठिकाणी जे लोक काही थांबलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। काय साहेब, हे जे डुक्कर तुम्ही धरलंय या डुकराबद्दल काय सांगणार आहात? नाही, निषेध आहे। सगळ्यात पहिल्यांदा सीआयजी जस्टिस यांना संविधान मान्य नाहीये, असे लोक आम्हालाही या भारतात मान्य नाही, कारण भारत देश हा संविधानावर चालणार आहे। बर, काय वाटतं, तुम्ही सरपंच आहात, काय म्हणायचं तुम्हाला? प्रथमतः आपला देश हा लोकशाहीवर चालणारा देश आहे आणि ज्या महामानवांनी आपल्याला ही राज्यघटना दिली आणि त्याच जर घटनेचा हे आदर करत नसेल आणि त्या घटनेवरच हा पूर्ण देश जे राजकारण आता आपण बघतोय ते चालू आहे आणि हे जे सरकार आहे हे सरकार त्याचं कारणीभूत आहे की ह्या अशा लोकांना ते पुरस्कृत करते। अशा लोकांचा ह्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो। बर, हे जे पिसाळे कुत्र्याचे बॅनर तुम्ही हातात धरले यांच्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला भविष्यात? जर
वोटणीवर जर नाही आले तर अगोदर तर पहिले शासनाने याची दखल घेऊन यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. अन्यथा जनता उद्रेक करील. जनता रोडवर आल्यावर ते तर तुम्हाला बघायलाच मिळेल पुढं काय होणार आहे त्या गोष्टीचं. जे परिणाम तर ते आता आम्ही नाही बोलू शकत. परिणाम तुम्हाला दिसतील, त्याचे पडसाद नंतर दिसतील. आपण सर्वप्रथम मी बोल बिंदास बोलचं अभिनंदन करतो की ते या माध्यमातून प्रत्येक वेळेस पोलखोल करत असतात. आजचा जो मुद्दा आहे की अनिल मिश्रा व राकेश किशोर यांच्याविषयी, हे जे दोन कुत्रे आणि डुक्कर आहेत, हे सोडलेले डुक्कर आणि कुत्रे आहेत. कारण 100 वर्षानंतरही यांचा अजेंडा हा सक्सेस होत नाही. म्हणून आज रोजी हे भारतामध्ये म्हणजे फोडाफोडीचं राजकारण करत आहे व तोडफोड म्हणजे अराजकता माजवण्याचं काम करत आहे. आज रोजी सरकारला आमची विनंती राहील की यांना, या डुकराला, या कुत्र्याला आवरलं पाहिजे. अन्यथा आम्ही आमच्या पॅन्थर स्टाईलने यांना आम्ही दणका देणार आहोत. आपण आमच्या स्टाईलनं आमचा कोंडवाडा आणू मग पिसाळ्या कुत्र्याला धरायला. आमचा कोंडवाडा आला तर मग अवघड होईल म्हणा तुमचं. वेळे सुधरा. जातीवाद करू नका. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. इथं नाना प्रकारच्या प्रत्येक धर्माचा माणूस असतो आणि सर्व बाबासाहेबाच्या संविधानामुळे सर्व मिळून मिसळून राहतात. आणि याला तुम्ही कुठेतरी गालबोट लावू नका. अन्यथा आमचा कोंडवाडा आलात तर तुमचे हाल होतील. मला एक सांगायचं आहे, या पिसाळलेल्या कुत्र्या अनिल मिश्रा याला तू सांगतोय ना की बाबा रे हे संविधान BN रावनं लिहिलंय. BN रावनं संविधान लिहिलं नाहीये. बाबासाहेब जेव्हा केव्हा बसायचे ना, बाबासाहेबाला चहा पाणी देणारा तो BN राव आहे. हा पिसाळलेला कुत्रा आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याला चांगल्या दवाखान्यात दाखवण्याची अत्यंत गरज आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी आयुष्यात कधीही कोट घालू नये. जर संविधान मान्य नसेल तर, जर मान्य असेल तर कोट घालूनच कोर्टात गेलं पाहिजे. जर मान्य नसेल ना तर कायमची नोकरी यांनी या पिसाळलेल्या कुत्र्यांनी सोडून दिली पाहिजे. या पिसाळलेल्या कुत्र्याचं समर्थन करणाऱ्या वकिलांनी देखील आपली टायकोट घालून कोर्टामध्ये प्रवेश करू नये. ही सत्यता कुणाला बोचली तर माझा दूरध्वनी क्रमांक आहे. मी आजही बिंदास बोलणार आहे, उद्याही बिंदास बोलणार आहे. जीव जरी गेला आमचा तरी बिंदास बोलणार आहे. माझा दूरध्वनी क्रमांक आहे 9767535819. परत मराठीत सांगतो 97 67 53 58 19. कोणाच्या पोटात दुखलं, कोणाच्या बुडाला आग लागली तर आग विझवण्यासाठी माझ्या या दूरध्वनी क्रमांकावरती बिंदास फोन करा. माझ्या कुणाच्या भावना दुखवण्याचा मुळीच हेतू नाही. परंतु या पिसाळलेल्या कुत्र्यांनी पिसाळल्यासारखं चावा घेण्याचा प्रयत्न जर केला तर चावा घेणाऱ्या कुत्र्याला, या डुकराला कसं ठेसायचं हे बाबासाहेबाच्या संविधानाने आम्हाला शिकवलेलं आहे. आणि ते संविधान आम्हाला बऱ्यापैकी कळल्यामुळे ते अंमलात आणण्यासाठी आमच्या सातत्यानं भूमिका असतात. आणि या पिसाळलेल्या कुत्र्याला आम्ही लेखणीच्या माध्यमातून सातत्यानं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आहे. इथेच थांबूया. सर्वांना जय भीम. धन्यवाद.